मला असं विचारायचं की जे सामान्य लोक आहेत, हम्म. आता रोज उठून ऑफिसला जाणारे किंवा हम्म. गृहिणी वगैरे असतील, तर आता त्यांना जर त्यांचं नातं बदलायचंय, पैसे त्यांच्याकडे आकर्षित व्हावे असं त्यांना वाटतंय, तर त्यांनी काय करायला पाहिजे? सोपे सोपे उपाय. ओके. सगळ्यात पहिल्यांदा पैशाशी तुमचं नातं कसं ते चेक करा. पैशांना घेऊन तुम्हाला आनंद होतो, भीती वाटते, अच्छा. डाऊट येतो की कसे येतील पैसे. माझ्या मैत्रिणीचा 1 लाख पगार आहे, माझा 25च आहे, मग ती जेलसी आहे का? म्हणजे हे खूप सूक्ष्म विचार करणं झालं. हिलिंग इज अवेअरनेस. इट शोज यू द मिरर, द रिफ्लेक्शन. म्हणजे पैशाबद्दल माझ्या मनात काय भावना आहे? मला इन्सिक्युरिटी आहे, भीती आहे, की मला समाधान आहे, की जेलसी आहे? ते पहिलं चेक करा. ते चेक करण्यासाठी सिंपल एक वही घ्या, एक 20 मिनिटं स्वतःसाठी काढा, एक 4-5 प्रश्न सांगते ते लिहायला लागा. पहिला प्रश्न आहे, माझ्या पैशांशी असलेलं नातं काय आहे? मला पैशांबद्दल विचार केल्यावरती भीती बसते, स्ट्रेस येतो, टेन्शन येतो की आनंद मिळतो? आणि जर मला पैशांना घेऊन जर भीती आहे किंवा स्ट्रेस आहे किंवा जेलसी किंवा इन्सिक्युरिटी आहे, तर हे कुठून सुरू झालं? वयाच्या कितव्या वर्षीपासून पैशांशी असलेलं रिलेशन किंवा पैसे ऐकल्यावरती ती फिलिंग कधीपासून? पैसे मागायला भीती पण वाटते कधी कधी मुलांना, पॉकेट मनी. वी हॅव गॉन थ्रू दॅट. जसं माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर माझे बाबा, आपले सगळ्यांचेच बाबा खूप मिडल क्लास, म्हणजे गरीब, 2 वेळचं जेवण. तर त्यांनी चिमणीवर अभ्यास केला होता, ते पुण्याचेच आहेत, आणि त्यांना ते वार लावून जेवायचे आणि त्याच्यातनं जे पैसे येते त्याच्यातनं, त्यामुळे त्यांनी आम्ही लहानपणाचं त्याच स्टोरीज ऐकल्यात. बरोबर. अशा तुमच्या कुठच्या स्टोरीज आहेत? प्रत्येकाच्या अशा स्टोरीज असतील. त्यामुळे आज पैसे असून सुद्धा ना मी खूप विचार करते खर्च करताना की गरज आहे का नाही. बाबांनी चिमणीवर अभ्यास केलाय, हा अजूनही थॉट येतो. त्यामुळे एक त्याचा प्लस असा आहे की मी उधळत नाही, मला जिथे गरज आहे तिथे मी स्पेंड करते. आता स्पेंड करताना मी जी एनर्जी जेव्हा देते तेव्हा मी म्हणते कम बॅक टू मी इन मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स. दुप्पट होऊन माझ्याकडे परत ये. आणि वेगवेगळ्या मार्गाने ये, आणि माझ्याकडे वेगवेगळ्या मार्गाने पैसे येत आहेत. आता मी तो ब्लॉक काढून टाकला. म्हणजे पैशांची असलेलं नातं सुधारायचं, ब्लॉक जो आपल्या डोक्यामध्ये आहे. तुम्हाला पैशाला घेऊन काय फिलिंग आहे ती ओळखायची. इन्सिक्युरिटी, जेलसी, भीती, अबंडन्स, ग्रॅटिट्यूड. किती लोक सांग तुम्हाला 30 तारखेला पगार होतो, किती लोक खुश होतात, किती लोक म्हणतात ओ 30 तारीख, आता हिचा पगार द्यायचा, ह्याचा पगार द्यायचा, असं झालं तसं झालं, महिनाखेच 15 तारीख काही उरलं नाही. पण किती माणसं म्हणतात अरे 30 तारीख आली, थँक्यू, माझा पगार झाला. किती लोक? ह्या स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा. जर तुम्ही तो ग्रॅटिट्यूडच देत नाहीये, पैसा कसा येईल? तुम्ही अगं साधी माणसं जरी तुमच्याकडे कोणी नातेवाईक आली आणि त्यांचा आदरातिथ्य केला नाही तर ती माणसं नेक्स्ट टाइम येणार नाहीत. तर तुम्ही पैशाला तर किती काय काय बोलता यार. कसा येईल पैसा तुमच्याकडे? पैसा सगळेच कमवतो. ज्याला पोट दिलंय ना आणि झाकाला अंग दिलंय ना ते सगळेच पैसे कमवतात. लक्ष्मी किती जणांच्या घरी येते आणि नांदते? तुमचा हा थॉट पाहिजे. नुसते पैसे कमवायचे आहेत का तुम्हाला? ते आज येणार आहेत, आणि ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसे येतात ते सगळ्यात जास्त इन्सिक्युअर असतात, आणि ज्यांच्याकडे पैसे नसतात, खूपच गरीब असतात, त्यांना भीतीच नसते, त्यांच्याकडे गमवायलाच काही नाहीये. सो तुम्ही पैसे कमवत आहात की तुमच्या घरात तुम्हाला लक्ष्मीचा वास हवाय? हा प्रश्न पुढचा आहे. बरोबर. इट्स अ व्हेरी डीप क्वेश्चन. कदाचित तो खूप लोकांना कळणार नाही, त्यांना असं वाटेल की हिला काय जातंय बोलायला. पण मी सुद्धा अक्षरशः पाय झिजवूनच आली इथपर्यंत. मला काही प्लॅटरमध्ये मिळालेलं नाही, आणि मी सगळं मॅनिफेस्ट करत आलेली. मी ज्या ज्या गोष्टी डायरीत लिहिलेल्या आहेत, मी इव्हन आत्ताची माझी डायरी आहे त्याच्यात पहिल्या पानावर बघ मॅनिफेस्टेशन लिहिलेले आहेत. मी मॅनिफेस्टेशन इज नॉट स्टेइंग इन अ फेक वर्ल्ड. लोकांना असं वाटतं फेक इट टिल मेक इट, एका फॅन्टसी वर्ल्ड मध्ये, लाला वर्ल्ड मध्ये राहतात. नाही, तुम्ही निसर्गाचा एक भाग आहे. युनिव्हर्स तुम्हाला देण्यासाठी, युनिव्हर्स अबंडन्स आहे. युनिव्हर्स मध्ये झाडं आहेत, फुलं, समुद्र, फिश, त्याच्यामध्येच मोती, मिनरल्स, क्रिस्टल्स, काय काय नाहीये. डोंगर, दऱ्या, कुठून देयर इज सम एनर्जी जी अबंडंट आहे. मग आपल्याला फक्त बोलायची, तुला माहिती ह्युमन्सच बोलू शकतात ना. पण किती वाईट आणि निगेटिव्ह बोलतो. बरोबर. म्हणजे बोलण्याची शक्ती फक्त माणसाला दिली आहे, पण माणूस त्याचा वापर योग्य प्रकारे करेल. आणि नेचरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांना बोलायची मुभा नाहीये, बट दे आर ग्रोईंग इन अबंडंट. नाही तर आंबे कसे येणार, द्राक्ष कशी येणार? सो तुम्ही यू हॅव टू बी रिसेप्टिव्ह. आणि म्हणूनच मनी मनी कम टू मी, इट्स नॉट फुलिशनेस. ह्याच्यावर लोक लिहितील हिला काय जाते बोल, पण समजून घ्या त्याचा अर्थ. तुम्ही एका अर्थी पॉझिटिव्ह, जसं आपण लहान मुलांना रामरक्षा, शुभं करोती का लावतो, किती पॉझिटिव्ह एनर्जी, तसं हे
बदलाची सुरुवात विचारांपासून करायची. त्यासाठी एक वही घ्या, हे प्रश्न लिहा की माझं नातं काय रिलेशनशिपशी, पैसे म्हटल्यावर ती मला भीती वाटते, काय इन्सिक्युरिटी येते, पैसे म्हटल्यावर मला काय फर्स्ट इम्प्रेशन येतं, टेन्शन येतं की घाम फुटतो की आनंद होतो, मी माझी सॅलरी किंवा माझी मिळकत आल्यावरती तिला कसं रिसीव्ह करते, आले पैसे, अरे यार आता जाणार, अरे बापरे या महिन्यामध्ये एसी खराब झालाय का, झाले गेले, निगेटिव्ह एनर्जी देत आहे, व्हायब्रेशनच निगेटिव्ह, मग तुमचे खर्चाचा मागे खर्च लागत राहणार. बरोबर. कारण तुम्ही त्याला ठीक आहे, ओके एसीच आहे ना, ठीक आहे चलो, काही नाही, काही हरकत नाही, होईल, आधी एसी तर ठीक करून घेऊ, करा ना, असं तुमच्यासाठीच आहे ना. बरं, हे सगळे पैसे तुमच्या स्वतःसाठीच खर्च करायचे असतात, त्याच्यातही लोक कंजूसी करतात. मग त्याच्यानंतर तिथे लिहा की मला जर हे माझे थॉट प्रोसेस आणि रिलेशनशिप बदलायचं असेल तर माझं कम्युनिकेशन विथ मनी कसं पाहिजे, पैशासोबतचा संवाद येस, कसा असायला पाहिजे, अतिशय पॉझिटिव्ह. म्हणजे मी तर म्हणते की जेव्हा तुम्ही कॅश देता तेव्हा म्हणा कम बॅक टू मी इन मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स, माझ्याकडे मिलियन पद्धतीने आणि मिलियन वेळेला ये. तुम्ही काय एनर्जी दिली, छान एनर्जी दिली की चल मी आता देते पण माझ्याकडे ये. ओके, त्याच्यानंतर 708 हा नंबर मी बरेच ठिकाणी बोलली आहे. तुम्ही जीपे करता, बँक ट्रान्सफर करता तेव्हा ते पैसे असे ते टिक येईपर्यंत 708 708 708 हा नंबर, ही एनर्जी पॉझिटिव्ह की मी आता एवढे खर्च केले त्याच्या दुपटीने माझ्याकडे येऊ देत. प्रत्येक वेळी पैसे देताना 708 हा नंबर मनात म्हणायचा आहे, म्हणजे हा नंबर आपल्याकडे गेलेले पैसे परत आपल्याकडे यावे यासाठी. येस, 708 हे फक्त डिजिटल बँकिंग तुम्ही करता ना, जीपे, बँक ट्रान्सफर, तेव्हाच. फिजिकली नोटा देताना, कॉइन देताना कम बॅक टू मी इन मिलियन वेज, कम बॅक टू मी इन मिलियन टाइम्स, मनात ठेवायचं. हे मराठीत पण म्हणू शकतो ना, हो, की हो. दुप्पट होऊन माझ्याकडे परत हो, आलेले आहेत, येत आहेत. ओके. ह्यांनी काय होतं की तुम्ही एनर्जी देताय. आता एखाद्या पाहुण्याला तुम्ही बोलवलं आणि त्याला प्रेमाने पंचपक्वान्न दिलं तर तोही छान रिसीव्ह करेल. पण तू इमॅजिन कर, एखाद्या माणसाला एखाद्या माणसाकडे तू गेलीस आणि तुसडेपणाने तुला हे घे खा, तू खाशील? मग पैशाला तुम्ही असं ट्रीट करता, काय खर्च होते, जा. बरोबर, लक्ष्मी आहे ती पण एनर्जी आहे. या पृथ्वी तलावर जी जी गोष्ट आलेली आहे ती एनर्जी आहे. सो तुम्ही ती एनर्जी, ती नोट आहे म्हणून ती हे होत नाही ना ग, ती एनर्जीच आहे. म्हणून म्हटलं पहिला मेन प्रश्न, तुम्हाला पैसे गमवायचे की तुम्हाला लक्ष्मीला घरात बोलवायचंय, हे आधी ठरवा आणि मग कटकट. आणि कटकट केलीत ना तर मग पैसे येत नाही, लक्ष्मी तिथे नांदणारच नाही. ज्या घरात कटकट, द्वेष, सतत पैशांवरनं बोलणं, त्याच्यावरनं भांडणं, जेलसी, इन्सिक्युरिटी, ह्या सगळ्या लोअर व्हायब्रेशन्सच्या एनर्जीज आहेत. हे आपल्या घरात आपली आजी वगैरे पण आपल्याला Correct. संध्याकाळचं भांडू Yes, नका, नाही, आवाज नाही, वाढवू नाही. नका, लक्ष्मी Correct. येत नाही. तो त्यामुळे ना तुम्हाला रिलेशनच आधी चेक करावं लागतं आणि त्याची मुळं 99% बालपणात असतात. बरोबर. जे आपल्याला एक मध्यमवर्गीय माइंडसेट जो असतो, आय एम नॉट सेइंग दॅट इज रॉंग, पण त्याच्यामुळे काय होतं, जसं माझ्या घरी सगळे डॉक्टर इंजिनियर आहेत, ओके, मी हिलर बनले, मला माहितीही नव्हतं मी हिलर बनणार आहे, हे आजारपण आलं म्हणून मी इथे आले, अदरवाईज मी कशाला येते. पण आता जेव्हा मी बघते की मला केवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त गव्हर्नमेंटमध्ये 9 ते 5 जॉब केला म्हणजेच तुम्ही सक्सेसफुल असं नसतं. मी वेगळं करण्यासाठी जन्माला आले. कारण तुला एक सांगते, डिटॅचमेंट कुठे शिकवलं जातं माहितीये, सगळ्यात पहिलं जेव्हा आई बाळाला जन्म देते आणि तिची नाळ कापली जाते ना, तिथे फर्स्ट डिटॅचमेंट आपल्याला नेचर शिकवतो. 9 महिने पोटात बाळ असतं ना, प्लसेंटा अटॅच्ड असतो, पण नाळ कापलीच जाते ना. हे बघ, माझं खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर, पण ती नाळ कापावी लागते, नाही तर ती वेगळी नाही होणार. आपण अटॅचमेंटनी जातो आणि अटॅचमेंट विल ऑलवेज गिव्ह यू पेन अँड सफरिंग. सो यू हॅव टू बी डिटॅच्ड. डिटॅच राहा पण प्रेम करा. प्रेम म्हणजे फ्रीडम, डिटॅचमेंट म्हणजे कम्प्लिटली डिटॅच की माझ्या एक्सपेक्टेशन्सच नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा खर्च पण करता ना तेव्हा ते करा, मनापासून करा. अटॅच, आसूसला तो एक स्वभाव असतो ना, जीव ठेवून पैसे गुंतवून नका ठेव, इट इज गोइंग टू कम बॅक. पण तुम्ही मी तर 5,000 दिलेत, मला 5,000 हवेत, असं नका ठेव. मी 5,000 दिलेत, 50,000 येणार. 5,000 ना चलो मी इन्व्हेस्ट करते, 50,000 येणार. हे जेव्हा तुम्ही अबंडन्स फ्री पॉझिटिव्हली रिसिव्हिंग मोड मध्ये जाता ना, तेव्हा पैसे स्वीकारता सगळ्या गोष्टी. फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी. आणि चेक करा. सिम्पल सांगते, तुम्ही एक सिम्पल टेक्निक सांगते. 60 डेज म्हणजे 2 महिने, ओके, दिवसातले कुठलेही 3 तास घ्या. आता त्या 3 तासामध्ये फक्त पॉझिटिव्ह राहायचं. जमते का बघा. नॉट अ सिंगल नेगेटिव्ह थॉट येता कामा नये. ते 3 तास
पहिला महिना 3 तास आणि दुसऱ्या महिन्यात 6 तास फक्त पॉझिटिव्ह राहायचंय. काहीच निगेटिव्ह विचार, आतला आवाज पण नाही पाहिजे. अरे बापरे, अवघड आहे तसं हे. नाही, त्यांनीच मॅनिफेस्टेशनची प्रक्रिया फास्ट होते. तुम्हाला पैसा पाहिजे, नेमफेम पाहिजे, सक्सेस जे काही हवंय ते तुम्हाला येईल 3 महिन्यात. पण अट ही आहे की दर महिन्याला पहिल्या महिन्यात 3 तास, दुसऱ्या महिन्याला 6 तास आणि तिसऱ्या महिन्याला 12 तास फक्त पॉझिटिव्ह राहायचं. करून बघायला पाहिजे. आणि त्या 3 तासात लिटरली नॉट अ सिंगल नेगेटिव्ह थॉट. त्या 3 तासात माझ्याकडे पैसे आले, माझं सगळं चांगलं चाललंय, माझा 2 BHK झालाय, माझं घर झालंय, माझी गाडी आलीये, मी स्वित्झर्लंडला गेले. हे 3 तास फक्त पॉझिटिव्ह. जर तुम्हाला ते करता आलं नाही, का पैसा तुमच्याकडे येईल? तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल.